नमस्कार मंडळी, आज आहे संकष्टी. अरे हा कुणाल, आपण त्या दिवशी त्या आजी आल्या होत्या माहितीये आपल्याकडे भाजी विकायला, तर आपण ते पैसे आणायला आतमध्ये गेलो तेव्हा शूट करायचं राहिलं. लोकांना असं वाटतं की काय माणसं आहेत, आजी येऊन गेली आणि भारंगीची भाजी पण विकत नाही घेतली. आम्ही 6 जोड्या विकत घेतल्या. आम्ही दिवसभर तीच भाजी खाल्ली. 6 जोड्या विकत घेतल्या ते पण त्या आजींसाठी कारण आदल्या दिवशी गेलो होतो तिथे किती भारंग्याची भाजी होती. हा, आम्ही जंगलात गेलो होतो तिथे पण होती, पण आम्ही आदल्या दिवशी पण जेव्हा पोहोचलो होतो तेव्हा पण तीच भाजी खाल्ली होती भारंगीची. सो त्यामुळे गरज नव्हती, पण गरज नसताना आम्ही 6 जोड्या विकत घेतल्या होत्या. त्यामुळे असंच पटकन जज करू नका. तर आज आहे संकष्टी आणि आज मी बनवणार आहे आंबा मोदक. तर असं झालं होतं आंबा मोदक बनवायला विषय कळलास की धडकीच भरते. तर असं झालं होतं एकदा, तुम्हाला माहित असेल कदाचित आम्ही कुठच्या तरी ब्लॉग मध्ये बोललो असू की मी एकदा आंबा मोदक बनवायला घेतले होते. तेव्हा मला माप चुकलं होतं ते आंबा मोदकांचं की मी कुणाल प्लीज खूप टेस्टी झाले होते. चवीला काही हे नव्हता, फक्त आकारामध्ये गडबडले होते. कारण प्रॉब्लेम होता आणि कारण असं झालं होतं की मी पीठ एवढं आणि आतमध्ये सारण मी बोलले ना, मी आकारामध्ये गडबडले त्याच्यामुळे ते सगळं झालं. कारण पीठ खूपच पातळ झालं, मी पाणी पण घातलं आणि त्यानंतर मी आंब्याचा पल्प घातला तर ते खूपच पचपचीत झालं होतं. आणि तरी पण मी कसं बसतो त्याला मोदकांचा आकार दिला होता. पण ऑफकोर्स मोदक नाही बोलू शकत आपण, जे काही होतं. तर आज मी परत एकदा बनवणार आहे, कारण जेवढा जास्त वेळा प्रयत्न करणार जेवढा जास्त वेळा ते मी बनवत जाईन तर एक दिवस असा येईल की मला ते चांगले बनवता येतील. पण त्याआधी करणार आहे बोलायचं कधी ओके, प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी आम्ही जातोय गणपतीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी, कारण आज संकष्टी आहे, माझा उपवास आहे म्हणून. नाही झालं उपवासाला. फोटो काढला नाही ना? नाही, ठीक आहे. कसं वाटलं तुला मंदिर? मला आवडलं मस्त. त्या मंदिराची स्टोरी अशी आहे, त्या मंदिराची स्टोरी नाही, माझी स्टोरी, की मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा त्या जो स्टुडिओ तुला दाखवला तिथं मी राहायचो. म्हणजे त्याच्या वरती पोटमाळ्यासारखं होतं, तिथं मी राहायचो आणि तिथंच काम करायचो 1-1.5-2 वर्ष जवळजवळ. मग जेव्हा तिथं कोणच नसायचं, सोनू आणि मी, सोनू तुला दाखवलं, सोनू आणि मी दोघच असायचो. आणि रोज संध्याकाळी जाऊन मी त्या मंदिरात बसायचो, शांत मस्त 2-2, 3-3 तास बसायचो. भजन असायचं, कधी कधी भजन ऐकत बसायचो. म्हणून मी तुला ती आठवण ताजी करण्यासाठी तुला या मंदिरात. तिथले सगळे आले ना, पण वडापाव बिडापावले सगळे मी ओळखत होतो त्यांना. पण आज माझा उपवास आहे. आज माझा उपवास असल्यामुळे मी वडापाव वगैरे तिथे काही खाऊ नाही शकले, पण नंतर आम्ही नक्की जाऊ. असं आम्हाला किती पुढे गेलो तरी असे जुने दिवस आठवत असतात, जेव्हा आम्ही स्ट्रगल करत होतो. म्हणजे असं जर वाटलं की अरे बापरे आता काहीच होत नाहीये, तर ते दिवस आम्ही आठवतो. नाही करायचो की होईल काहीतरी भारी, होईल काहीतरी मी भारी झालं ना. माझ्याशी लग्नाला अजून भारी काय विषय आहे काय? पडू दे बाबा पाऊस इथे. इथे तो हे एक्झिबिशन, आकाशपाळा आहे, एक्झिबिशन आहे. नाही, मला पावसात अजिबात उतरायची इच्छा नाही. पाऊस बघ यार. पण आपण खालून जाऊ शकलो असतो ना पुढे. इकडून शॉर्टकट आहे. मार्ग किती बरेच मार्ग असतात घरी जाण्यासाठी. मार्ग कुठला निवडायचा, कधी निवडायचा हे कळलं पाहिजे. 2 सिग्नल लागले असते, इकडून एकही सिग्नल नाही. कुठला मार्ग कधी निवडायचा हे तू कशातही फिलॉसॉफी देऊ शकतो. अब कहाँ थे ज्ञानी बाबा. आता कसा पाऊस पडतोय, पटकन घरी जाऊया. जेवण तुला त्याच्यात मोदक बनवायचे, किती वेळ वाचला पाहिजे. सगळी सारखं त्याच्यावरती येऊ नको. भारी बनवणार बघ आज मी. टेस्ट तेव्हा पण चांगली होती, चांगली होती. आकार बिघडला होता. माहितीये ना, 4-5 खाल्ले होते, मोजले होते मी. काय सौरभ, आज मोदक खाणार मग? आज काय मग मोदक बनवणार? हो, आणि तू खाणार. सौरभ काय कसं वाटतंय तुला आज मोदक बनवतायत तर? मी चांगलेच बनवते. त्याला मोदक म्हणतात हे विसरू नका. अतिच बोलतोय आपल्याला. त्याला मोदक म्हणतात हे विसरू नका म्हटलं. काय बोलतात?
काय सौरभ, आपण सकाळी येऊन कसे हसत होतो? तेच 4 वाजता झापूक झुपूकच्या मीटिंग वरून आलो होतो. आणि काय मोदक, कलर मात्र त्याचा पिवळा धमक. मँगो मोदक, आंब्याचा तरी आकार द्यायचा होतास त्याला. मेहनत करतायत. हळूहळू बस तिथे, सुरी घे आणि ते एक 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 असं वर करून ते ओपन करायचं. असं नसतं रे, दे इकडे. नको तू नको हात करू. मी एकटा माझा हात कापला तरी चालेल. ऐक माझा अंकिता, नको. मी हळू करून देते तुला. नको, मला कळतं ते. तू नको शहाणपणा करूस या बाबतीत. शाणी झालीस. आडवं कर जरासं आणि धार मी करतो, तू नको शहाणपणा मला शिकूस या बाबतीतला. तसा करीत माझा हात कापला तरी चालेल, माझ्या बायकोचा हात नको. अरे बाहेर पडणार ना राजा, मँगो पल्प बाहेर येतो ना. गप ना जरा, थोडं तोंडाला शांतता दे. थोडी शांतता देऊ शकतेस? नाही. मी तुझा नवरा झालो याचा अर्थ काहीतरी असेल माझ्यात. दे कर, चल. मोदक पण पुण्यात आलं का रे? पीठ कशात मळणार आहे? आणि हे पीठ ढवळायला काय मला छोटी. हा, व्हेरी गुड. दे. चुकलं, माझी तू बायको आहेस याचा अर्थ काहीतरी असेल ना. वाक्य चुकलं. नाही, मी तुझा नवरा याचा अर्थ काहीतरी असेल ना. बड़ा हरामी हो बेटा. जा आता घरा जा. अरे बघा, मागच्या वेळेसारखं काहीतरी करशील. आपण घे. माणसाने ना मीठ टाकू का थोडं? हा, याच्यात मीठ नसतं टाकायचं. नसतं. हे आईला फोन लाव. काय विचारायचंय? आधी करायचं. हे आहे सिंधुद्योगचा मँगो पल्प. म्हणजे तुम्ही खाऊ शकता आंबे. ते चांगलं लागतं, फक्त त्याच्यापासून मोदक बनवताना थोडी काळजी घ्यावी. आईला आता फोन, परीक्षेच्या पेपराला बसल्यानंतर आईला फोन करतात. आधी अभ्यास करायचा त्याचा. केलाय मी. जरा कर फोन. दे जरा लावून मला फोन. माझा फोन कुठे आहे? माहिती कर ना पटकन. काकी ये. उठ आमच्या मध्ये येऊ नको. ते दीड घे. थांब आता. हा, दे. हॅलो, नमस्कार. दे अजून दे. हॅलो. आई, एक्सपेरिमेंट करता येईल इकडे मोदक बनवण्याचं. तर लवकर सांग तू व्यवस्थित, नाही तर काहीतरी मोदकाच्या ऐवजी त्याला काहीतरी वेगळं नाव द्यायला पाहिजे. लवकर सांग. आई, मी मिक्स केलं हे ते पीठ आणि हे गरम. आता तूप लावून मळून घ्यायचंय का? नुसतं मळून घेऊ. सरळ. ओके, ठीक आहे. अजून नाही आलं. हो, आता चांगलं झालंय. आई थोडं झाकण ठेवू का वरती? आई, गरम पाणी केलं, गरम पीठ टाकलं. आता काढू ते. 10 मिनिटं ठेव. म्हणजे गॅस बंद करू ना? अच्छा. दादा थांब, इकडे धावपळ झाली. हो, काय धावपळ? काही नाही झाले. घ्या बसा. ठेव. तो काढ पळेचा का? हा, मी ठेवलाय. आता 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर बघते. 10 मिनिटानंतर मळा. हा, ओके. पाणी बिणी काय लावू नको. मग मळायचं कशाने? फक्त तेच. हाताने. तसं नाही, तूप लावायचंच नाही. असंच म्हणायचं. हाताने लावतात. थोडंसं हाताला. ओके. अगं ते करते मी. जरा आंबा मोदक केले. जरा थांब, ते होऊ दे यावेळेला.
मिळाला. तर आता आम्ही कुठेही फिरायला जाऊ शकतो, कारण कुणालने छोटा कीबोर्ड मागवलेला आहे त्याच्या कामासाठी, कारण मी त्याला घरात बसू देत नाही. सो त्याच्यावरती अशी ही वेळ आलेली आहे, कारण तो कुठूनही काम करू शकतो, म्हणजे आम्ही जिथे जाऊ तिथून. त्याच्यासाठी त्याने हे सगळे पराक्रम आता केलेले आहेत. सो आता माझ्यासोबत असणार आहे चालता फिरता म्युझिक डिरेक्टर. कर कर काय दुसरा कलर नव्हता का कुणाल? मस्त ना, मस्त काय दुसरा कलर नव्हता काय? का लाईट्स असतील ना त्याला अजून. आता चेक करतो ना. केला बघ एकदा चेक करतोय. मीच वाजवते ना पहिला. मला येतं पहिलं वाजवते. एवढं काय सॅड का नाही वाजवते. मला ते येतं ना, मला येतं कुछ कुछ होते. हे बदल हे तसं बाजू काय झालं रे? आता इकडे कसं गेलं? हा ताई खाली केळीचं झाड आहे का रे कुठे? नाही. नाहीये. केळीचं पान पाहिजे तो. कुणाला आहे का? घेऊन येऊ. कुठून आणलं? बाप्पा खालीच कुठेतरी नाही कोणाच्या कंपाऊंड मध्ये? पाहिलं का रडतोय संध्याकाळचा? हळदीचं पान आणलं पाहिजे. हळदीच्या पानाने ना मस्त वास येतो. आधीच आणलं पाहिजे होतं आपण हळदीचं पान. नाही ते होतं ना, कारण आम्ही ती पूजा झाली होती ना त्या दिवशी. मग आता कशाला ठेवणार? नाही तर चिकटणार ते, आणि महिना तेवढाच मिळणार बोलायला. चिकटणार ते. जा तू. प्रॉब्लेम नाही. वाजले किती आता? किती वाजले? किती वाजले? 8 नाही वाजले. सौरभ किती वाजले? 8 वाजले असतील भारी वाजले. सकाळी सुरुवात केली असते ना तर. तू गप्पा बस. खायचं काम कर चल. सकाळी सुरुवात केली असते तर कसं आता जेवलो असतो थोड्या वेळात. त्या दिवशी सारखे 4 बी नाही वाजणार. साईज छोटी करेन मी. थोडस घेऊ पाणी थोडस. त्यावेळेस खूप मोठे होते ना. त्यावेळेस खूप सौरभ त्यावेळेस खूप मोठे होते ना. त्यावेळेस बरेच बनवलेलेस अंकिता ना, खूप बनवलेलेस. जास्त कमी खायचे होते ना, बरोबर आहे ना? पीठ बरोबर झाले आता. देव करून तूप टाक. नुसताच मळायला सांगितलेलं आईने. आईने सांगितलेलं थोडं हाताला तूप लावा म्हणून. हाताला लावलं तिने. आता तू सांगितले पुढच्या वेळेला तुलाच करायला हे लाव. करून दाखवतो ना. एक मोदक मी बनवणार आहे. ते सगळं हे महत्वाचं असतं. पीठ भागवणं महत्वाचं असतं. त्याच्यानंतर मोदकाला अत्यक्ष करणं हे नसतं. हात बघ. त्याच्यानंतर नाही करायचं, हे महत्वाचं असतं. म्हणजे इथे आम्ही चुकलेलो. आम्हाला हे करायला नाही. मळलं नव्हतं पीठ. अरे पातळ झालेला. अच्छा आता बरोबर झालंय. आता खा फक्त. आणि हे आता असतं. पुढच्या वेळेला आम्ही करणार मग काजू मोदक, मग त्याच्या पुढे कलिंगड मोदक. तू फक्त बसून खायचं. पेरू मोदक. उठा ले रे बाबा, उठा ले. हे असलं काय करणार असेल तर त्या दिवशी मी कुठेतरी जातो. पेरू कलिंगड बापरे. असे आम्ही काही काही वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करणार. आणि एक दिवस मग माझी आणि काकीची मिळून मोदकाची कंपनी असणार. पैसा ही पैसा होगा. साधे मोदक मोदकवाले. नॉर्मल. कसले फ्लेवर बिवर काय अरे टाकायचं? नाही रे, आंबा मोदकच करणार. अजून काय नाही. मस्करी करते. अजून थोडं व्हायला पाहिजे. पाय पडते काय सुद्धा. होईल होईल. कष्ट व्यवस्थित मनापासून करशील ना तर सगळं व्यवस्थित होईल.
मनापासून कर. मागच्या वेळेस मनापासून केलेलं आहेस पण शिक्षण न घेता. शिक्षण नव्हतं. हा शिक्षण घेऊन व्यवस्थित. आता पीठ लागेल ना आपल्याला. गरज नाहीये होतंय वाटतं. मोदक पीठ हे केल्यानंतर मोदक बनवणं इज नॉट अ बिग डील. ही पण बिग डील नव्हती. तुमच्यासाठी काहीतरीच बिग डील असतात. अभी मजा आएगा ना भिड़ो. हे इकडे लाटायचं का नसतं कळलं. काही नाही, तू शांत बस. काही जण हाताने करतात, काही जण लाटून करतात. हे खोलगड भाग होतो ना. तू हे करतेस ना असं असं असं, तेव्हा तू खोलगड भाग झाला पाहिजे. ताई बघ कॅमेरा पण जवळ आलाय, दादा पण जवळ आलाय. आता मला अजिबात आवडत नाहीये की तू हे ज्या पद्धतीने हे करतोस. आई सांगते असं येऊ नये हे करताना किचनच्या जवळपास. खरं कसं माहितीये का, जे जेवण करणार आहे जेवण बनवण्यासाठी वरती पाकळ्या नाही खायचं काम. ठीक आहे, मी तुला वेळीच सावधान करण्याचा प्रयत्न करते, बाकी काही नाही. डायरेक्ट लपीत आहे. आला हे नको करू दे बघू दे लपून काय करते. हा टाकी करते ना, कारण तो खोलगड बघ त्याच्यात ती राहिली पाहिजे. हे सारण ते राहिलं पाहिजे. दाखव इकडे बघू दे. दुरुस्ती चालू आहे ना. मला मी ओळखतो ना तुला. काहीतरी केलं असेल आणि आता त्याची दुरुस्ती करत असेल बाहेर. एकदम परफेक्ट ओळखलाय दादानी. हा ना. काय रे हसतोयस तू? याला बाकी लावलंच नाही जास्त. लाव जरा, कारण चिकटले नाही पाहिजे. पुन्हा उगीच नावं नाही ठेवायची. एवढा प्रयत्न करतेय ना, उगीच नाही करायचं. पण ते दुरुस्ती नको ना करू त्याची. बरोबर मला जरा तू माझी काकी करते तसा शेप हवाय ना, म्हणून मी प्रयत्न करते. आता एक नाही काकी तुटलेलं नको. मला वाटतं हे सांगितलं पहिलं की आपला मोदक चुकला की ह्याच्यावर घालायचा. आम्ही करू. काकी खूप मोठं झालं, जाम मोठा मोदक होईल, पण कमी करत जाता. मला सांगणार कोण आहे की बाबा जा मोदक कर? स्वतःहून करते ना. मग मला सांगितलं का कोणी जा आता आज मोदकच कर वगैरे? तूच बोललीस स्वतः. मग आम्हाला शिकायचंय, मला आणि काकीला. शिकायचं म्हणजे त्या दिवशीचे मोदक बघून तुम्हाला शिकायची गरज होती. त्या दिवशीच्या मोदकांचा ब्लॉग बनवायला पाहिजे होता. कोण नव्हतं ना, मी आणि काकी पण एक्सपेरिमेंटच करत होतो. मी टेन्शन मध्ये होतो. तुझं आवडचं होतं ना? नाही ते फिल्मचं होतं ना. केवढं पीठ आहे ते. तुम्ही मला दिलं पण ते असंच होतं माझा. असं हे बघ, हे आहेत ना ह्या पाकळ्या तू बनवल्यास, पण ह्या पाकळ्या तयार झाल्यात. बनवल्यात म्हणजे मी ना ते आधीच त्याला शेप देते. तसं नाही केलं पाहिजे. हे काय आम्ही हाताने नंतर करू असं नाही झालं पाहिजे. हे जे ना लोक सांगतील हे थोडस मला पीठ जास्त दिलं, बाकी काही नाही. तू घेतलंस पीठ थोडं शेप मध्ये यायला. ते बघ तिकडे मॉडिफाय कसं केलं जातं. हे असे मला नाही आवडत केलेले नंतर. कुणाला केले नाहीयेत ते, मी आधीच करतेय. माझी काकी असे बनवते, तिथनं मी शिकले.
तू का नेऊकच होया गणपतीत आमच्याकडे आता मोदक बनवू बसवतोय. या पाकळ्या तयार झालेल्या दादा नाही गेले ना मग. तयार झालेल्या पाकळ्या थोडा शेप त्या करू शकतो दादा. या ना या या अशावाले. हा ते तुझ्या याचा. पण मला तुझा कुठचा आहे? हा ना, हा हा दिसतोय तुझा. हे 2 माझे. हा जरा काकी पातळ हे झालं मग जरा फुटलंय. एवढा राहू दे. असं हा हे ठीक आहे. हे थिकनेस पाहिजे. मॉडिफाय येतो. बस जे 2 परी झाले ते नाही दाखवलेस. तो एक हा तुटला काय तू होईल माहिती दाखवलास. अंकिता, हा आहे ना तो बाहेर येणार. असू दे सारण बाहेर येणार. असू दे. एवढा नाही येणार. जास्त भरते अंकिता, ऐक माझं, कमी भर. छान अरे बस कर, रुलाएगा क्या? करतेस बाबू तू. मस्त. हा पहिला चांगला केलाय, फक्त त्याला गेलाय तो वरती फक्त टू असलं म्हणजे मोदक ना. तसं नसतं अंकिता, या पाकळ्या अशाच आल्या ठीक पाहिजे. आहे, कोणी नाही म्हटलं. करा, सगळ्यांनी करा, सगळ्यांनी शिका. पण मला अप्रिशिएट नाही करत आहेस तू. मी केलं तुला. मी केलं. तू मला अप्रिशिएट करतो. अप्रिशिएट केलं कशासाठी? मेहनतीसाठी. मोदक टेस्ट पण चांगली असेल, पण तो पाकळ्या आणि हे अशा नसतं. कुणाला हे बघ, असं मी सांगतोय तू. हा तुझा केवढं पीठ असणार आहे माहितीये. हे परफेक्ट आहे, पीठ जास्त नाहीये. मी सांगतो, ऐक माझं. पीठ आहे ते माझा परफेक्ट आहे तो. तुला कळेल. मी 1.5 चमचा सारण ठीक आहे. टाकलं. माझं चुकलं, तुझं बरोबर. तुला मोदक करता येतात. पुढच्या संकष्टीपासून कुणाल भगत मोदक बनवणार आणि मी बसून खाणार. काय एवढं स्ट्रेस का घ्यायचंय आपण? आणि सारण बघ किती आहे, पीठ किती आहे. आता काय करूया माहितीये त्या सारणचा? दर संकष्टीला करणार आणि 1 दिवस असे प्रो बनणार ना. वा, कोणाची बाजू घेतलो? तुझे चांगलं म्हटलं तर मी काहीतरी बोला. माझे चांगलं मी म्हटलं कसं तू काहीतरी. सत्याची बाजू घेतो मी. ठीक आहे, बनवतो का तू? काकीला पण वाटतंय मीच बनवावा. असं नाही, तसं पटकन होईल. तुम्हाला भूक लागेल, माझं काय नाही. तसं काय नाही, तू बोलू शकते. तसं काय नाही. ना कधीतरी बायकोचं कौतुक करावं. बायको कौतुक करण्यासारखीच आहे, पण काय स्वतःच कौतुक करतोय. मी तर कौतुक करण्यासारखंच आहे. अरे यार, पण ते मोदक म्हणजे स्वतःच्या मोदकामध्ये काहीच फॉल्ट नाही, पण नाही, तुला fault त्याची आहे. गरज आहे. तुझ्यापेक्षा तू चांगलं आहे. अजूनशी तुझं खराब आहे. आईला एक दिवस देऊ आणि मम्मीला. मम्मी तुझीच बाजू घे. मोदक आहेत हे कुणालने केलेले आहेत आणि हे वरचं सगळं जे आहे ते मी केलेलं आहे. सो याच्यामध्ये माझं झालेलं सुंदर मोदक मला आवडतात हे 2, 3, 4. हे जरा पातळ लाटलं होतं त्याच्यामुळे हे कुठलं गडबडलं. हे सुंदर आहे? कुठलं सुंदर आहे सांगता? आणि हे अर्ध मी आणि काकी. हा, हे काकीने केले. थोडस लास्ट फक्त हे 3 कसे आहेत बघ. हा तर एकदम अप्रतिम झालेला आहे. कसं आहे का? हे चल, मम्मीला फोन कर. माझ्या घरी काकी पण करते ना, ती हाताने करते, पण तिला सवय आहे तर तिचं ते पातळ बरोबर येतं. आम्ही नवीन बनवतो, आम्ही लाटून करतो. आईला सांग हे डबल पीठ मस्त काढा. एक, 2, 3. चल, खाली आहेत माझे, हे बघ खाली आहेत. पण मी केलेले बघ अंकिता. हो कुणाल, ते जरा हे झाले. मेहनत, त्याला अप्रिशिएट कुणाल, हे करतो बघ. मी. माझी बायको गुणाची. कुणाल काय तुटलाय, काय मोदक माझा खराब झालाय. ते पातळवालं होतं तेच हे झालंय. हा बघ ना मोदक अख्खा. हा बघ त्याला मग ते चिकन मला दे ना. थांब जरा तुम्हाला जरा देवाला दाखवू दे म्हणून मी फक्त ताट भरते. देवाला ताट असलाच पाहिजे असतो. देवाला दाखव. मोदकला डिमांड आली. किती चांगला बघायला. मोदक बाहेरचे ताटातले दाखव. ताट दाखवतोय अंकिता. हा मी केलाय, हा पण मी केलाय. अंकिताने केलेला दाखवतो. सुरेख एकदम. हे बघ इथे ताट आहे. सॉरी. थोडे पातळ झाले ते तुटले. माझे थोडे पातळ झाले ते फुटले. माझी तारीफ कर. बाकी चांगले, याने चांगले केले. हा मला शिकवाय. इकडे आल्यानंतर
का मला फक्त मोदक शिकायचे आहेत. ही तुला भाकरी शिकवणार, ही तुला मोदक शिकवणार. शिकव शिकव. हे लोकांना दिसणार तू नाही मी बनवलं ते. तू खा ना मग कर. मला पिठ झालं. काय बोललो? काय आता माझ्या बायकोने बनवलेला मोदक खातोय आणि माझी बायको सुगरण आहे, सगळ्यांना समजलेलं आहे. मोदक बनवायला शिकली म्हणजे सगळं कुणाल हे खरंच असं वाटतं की मी तुला बोलायला सांगितलंय बोलतोय असं वाटतंय. झालं ना, एवढंच बोलत होतो. कसं असशील एवढंच बोलत होतो. हो एवढंच बोलायचं होतं. थँक्यू. 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. खरं खरं सांग रे, नको कौतुक मला उगे. मी दर संकष्टीला हा प्रयोग करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दोघांना कुणाल ते बनवणार. मला काही एवढं येत नाही, मी असं टाइमपास बनवला. तुला प्रॉपर येत आहेत मग. जाऊ दे चल. अरे खरंच चांगले बनवलंयस, शपथ चांगले बनवलंयस. वरण तर अप्रतिम झालं. म्हणजे आता नशीब ती मशरूमची भाजी सोडून तू अजून काहीतरी बोलशील. आता हेच तुला मी वरण त्या दिवशी सांगितलेलं की त्याच्यामध्ये जिरं आणि खोबरं मिक्सरला लावून टाकतात, तेव्हा ते खूप छान होतं. तेव्हा तू काय बोललास? हा, ओलं खोबरं आहे त्याच्यामध्ये. चांगलं आहे. कोण बनवायला कच्च सगळं बनवते. माझी बायको बघ कशी सुगरण. मोदक येत नव्हते, मोदक बनवायला शिकली. 30व्या वयात नाही शिकले मी, बरोबर वेळेत शिकले. 2025 ला शिकली ना तू? शिकलीस 2025 ला? कच्ची डाळ खा तुको पाठव. बिचारे ऋतुजाचे पण हाल, बिचारे ऋतुजाचे पण हाल. आता अशा प्रकारे आम्ही मोदक आमचं खाऊन झालं, आमचं जेवण झालंय, उपवास झालेला आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालोय. ऑन द वे आहोत आम्ही आता. तर कुणाल दिसत नाहीये आपल्याला असं आपण. अच्छा, लाईट लावण्यात येते. कुणालवरती प्रकाश झोत आपण टाकूया. काय म्हणताय कुणाल, कसं वाटतं? प्रकाश झोतामध्ये आलेलं कुणाल कसं वाटतंय? मोदक कसे होते? मस्त एकदम कमाल. मस्त एकदम छान होते. तर मला एकदम भारी मोदक बनवायला शिकायचं आहे आणि त्यासाठी माझे हे दर संकष्टीला असेच प्रयत्न चालू राहतील. आणि दर संकष्टी नंतर काय पण तुला असं काय काय या छोट्या गोष्टी आवडतात? तुला तो सोमवारचा बाजार, शनिवारचा बाजार असं काय आवडतं? ते माहित नाही, मला छोट्या छोट्याच गोष्टी आवडतात, तर मला ते करायला आवडतं. म्हणजे मला सगळं जेवण करता भाजी विकणारी बाई पण आवडते तुला? मला त्या पण आवडतात. असं आवडतं? मग त्यांच्याकडच्या सगळ्या भाज्या विकत घ्याव्याशा वाटतात. फक्त नंतर करणार कोण हा प्रश्न येतो आणि मग ते राहतं. काय आवडतं म्हणे सांग? मला असं वाटतं की त्या म्हणजे ते जे कष्ट आहेत ना ते काय वेगळेच आहेत रे. ते प्रामाणिक कष्ट आणि ते किती कमी पैशांसाठीचे पण ते त्यांच्यासाठी किती जास्त आहेत. त्याच्यामुळे मला ते खूप भारी वाटतं की अरे यार, की आता त्या काकीने त्या दिवशी आपल्याला किती रुपयाला दिला? 50 रुपये. आपण म्हणून बार्गेनिंग नाही करत. 50 रुपयाला 6 जोड्या दिल्या होत्या तिने. तिच्याकडे जेवढं सगळे ती पानं होती ती नाही म्हटलंच तरी मग 200-250 रुपयाची होती. पण त्या 250 रुपयासाठी ती केवढं चालणार, केवढं सगळं हे करणार. पण ते मला असं वाटतं छान वाटतं. आणि मला माणगाव म्हणून आवडतं. तिथे अशा वेगवेगळ्या भाजीवाल्या काकी येत राहतात आणि मला त्यांच्याकडनं गप्पा मारायला आवडतात भरपूर. तर लवकरच तुमच्यासाठी आम्ही काहीतरी लवकर घेऊन येतोय. ते मी आता नाही सांगितलं, थोडंसं बोलले. सॉरी. चलो बाय.